नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुद्धा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज माझ्या मावस नंदेच्या मुलीचं आहे केळवण, तर तिला मी बोलवलेलं आहे इकडे जेवायला. तर हा आहे मंगळवारचा व्हिडिओ. म्हणजे एडिट वगैरे करायला मला थोडासा वेळ मिळाला नाही, म्हणून मी आज तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करते. आणि मंगळवारी आमच्या इकडे नेहमी लाईट जात असते, त्यामुळे सकाळी सकाळी म्हणलं जी काही आपले इलेक्ट्रिक शेगडी आहे ना, तर त्याच्यावर थोडीफार तयारी करून घेऊया. मग बाकीचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेला, चहा वगैरे घेतला आणि कांदा वगैरे चिरून म्हणजे घेतला. म्हणजे थोडीशी बेसिक तयारी करायला केलं म्हटलं की बरं पडेल. आणि मला करायचं होतं बिर्याणी पण करायची होती, चिकन करायचं होतं, कारण माझ्या हातची बिर्याणी त्यांना खूप आवडते. मग म्हटलं ठीक आहे, गोड काहीतरी करण्यापेक्षा म्हटलं थोडंसं बिर्याणी वगैरे करूया. म्हणून सकाळी जी काही कामं होती ना, तर ती सगळी आवरून घेतली. कांदा वगैरे पहिला तळून घेऊया म्हटलं, कारण लाईट गेली की मग परत होणारच नाही म्हटलं तळायला, गॅसवरती तळावा लागेल. म्हणून म्हटलं इथं सगळा कांदा वगैरे पहिला तळून घेतला आणि त्याच्यानंतर मसाला वगैरे पण करून घेतला. म्हणजे कांदा तळले की पटकन त्याच तेलामध्ये आपल्याला सगळा मसाला वगैरे भाजून घेता येतोय. म्हणून मग पहिला कांदा तळला आणि त्याच्यानंतर जो काही मसाला केला होता ना, तर तो भाजून घेतला. आता इथे मसाला वगैरे करताना थोडंसं शूट घेतलं नाही, कारण नेहमी आपण मसाला करतो ना, तर तशाच पद्धतीने केला. आणि सकाळी सकाळी शूट घ्यायच्या नादात मग खूप कामं लेट होत जातात आणि पाणी वगैरे पण येते. म्हटलं थोडंसं पाणी वगैरे भरून घेऊया. आणि जी काही शेगडी होती ना, तर त्याच्यावरती मसाला भाजायला ठेवला आणि शेगडी बारीक करून ठेवली. म्हटलं आतमध्ये मसाला भाजतो तोपर्यंत आपण पाणी वगैरे घेऊन या थोडंसं. आणि बाहेर गेलं की मग काय सगळ्या बागेमध्ये थोडंसं फेरफटका मारल्याशिवाय गप्पच बसू वाटत नाही. तर सकाळी सकाळी फुलांना झाडांना बघितलं की मन कसं प्रसन्न होतं. आणि ते कढीपत्त्याचं झाड किती म्हणजे बहरलं बघा, एकदम छान असा कढीपत्ता आलेला. म्हणलं थोडंसं नेऊन ठेवूया, आतमध्ये कशालाही उपयोगाला येतो. म्हणजे काय भाजी फोडणी टाकायची म्हणलं की पटकन फ्रीजमधनं घेता येतं, ताजा ताजा बाहेर असतो, पण येऊन तोडून घेऊन जाणं होत नाही कधी कधी. म्हणलं थोडंसं हे करून ठेवलं. आणि थोडं परवा गारांचा पाऊस पडलेला ना, तर सगळी झाडांची पानं अशी तुटलेली आहेत. मग थोडंसं बघितलं काय काय लागले, पेरू वगैरे पण लागले होते, म्हटलं ते पण घेऊन जाऊया. कारण एकदम मग झाडाला पिकले की ते पडले की खराब होतात, आणि थोडासा कच्चा पेरू असले की मग खायला छान लागतो. पेरू मग काढून घेतले. जर आम्ही डक्क्यावर खात्यावर पाण्याचं म्हणजे आज काय नाही, आज साधं. तर साक्षी म्हणत होती आज हंडा पाण्याचा बाहेर काढलाय भरायला. मग मोटर का चालू केली नाही. मग लाईट आले की मोटर चालू करा, मग पाणी आतमध्ये येणार, मग तिथं भरा, परत बाहेर या बंद करायला. त्यापेक्षा म्हणलं आज हंडाच घेऊन जाऊया आणि भरून घेऊया. थोडंसं फेरपटका मारायला होतं. आणि येईपर्यंत बघा इथं मसाला लक्षातच नाही, बाहेरच फिरत बसली आणि थोडासा लागलेला आहे. मम्मी मला थोडासा मसाला लागलाय, मग त्याने उतरून गॅसवरती वगैरे ठेवला. आणि त्याच्यानंतर बघितलं तर जास्त काही लागला नव्हता, पण थोडासा लागलेला. मग तर बाहेर गेल्यामुळे आतमध्ये जे काही मसाला ठेवला होता ना, लक्षातच नव्हता. तर मम्मींचं आवरल्यानंतर मग त्या आल्या किचनमध्ये आणि म्हटलं की मसाला थोडासा लागलाय, पण जास्त लागलं नव्हतं, ठीक आहे तेवढंच. मग हलवलं की व्यवस्थित झालं ते. आणि इथं साक्षी तांदूळ वगैरे काढून ठेवत होती, मिस्टरांनी पण तोपर्यंत चिकन वगैरे आणलेलं. माझी सगळी जी काही देवपूजा वगैरे होती सकाळी सकाळची, तर ती सुद्धा आवरली. आणि गजरे केवढे आणलेत बघा. आता काय करायचं गजरेचं सांगा तुम्ही. फुलं आहेत थोडीशी डेकोरेशन साठी. आणि कुठे आणलेत की फुलं, हे बघितलं गजरे ठेवा का आता घालायला काही नाही, पण तिला पाणी पण टाकलं होतं. आता भात करायचा. बाय. मिस्टरांना सांगितलं होतं की फुलं वगैरे थोडीशी डेकोरेशनला घेऊन या. मग ते सगळं चिकन वगैरे आणताना मग फुलं वगैरे पण घेऊन आले होते. गजरे छान दिसली म्हणून गजरे पण आणले होते भरपूर. आणि असं काही कार्यक्रम पण नव्हता, म्हटलं होते आज सगळेजण घालूया गजरा थोडासा. आणि थोडंसं बेसिक डेकोरेशन करायचं होतं, त्यामुळं मग गजरे फुले वगैरे आणले होते. आणि इकडं जे काही लाईटवरती पाणी वगैरे पण गरम करायला ठेवलं होतं ना, तर पाणी पण चांगलं उकळलेलं. आणि त्याच्यानंतर मग पहिल्या स्टार्टिंगला भातच करून घेतला. आणि जे काही चिकन वगैरे मॅग्नेट करायचं होतं, नंतर चिकन शिजायला पण घालायचं होतं, सुकं पातळ करायचं होतं ना, तर ते शिजायला घातलं. चिकन मॅग्नेट करून घेतलं मी आणि साक्षीने. त्याच्या अगोदरच भात करून ठेवला यावेळेस, कारण मी पहिल्यांदाच असं केलं. नाहीतरी मग दरवेळेस चिकन मॅग्नेट वगैरे करून ठेवते, भात वगैरे करते, आणि त्याच्यानंतर मग जे काही तयारी असते ना, तर ते करत असते. आणि त्या साक्षीला चिकन मॅग्नेट करायला लावलेला आहे, तर ती पहिल्यांदाच करते चिकन मॅग्नेट इथं. तर तिला सुद्धा बिर्याणी शिकायचे, करते ती सगळं. चिकनचं जे काही स्वयंपाक वगैरे असेल ना, तर ती सुद्धा करते. आणि थोडंसं चिकनचं सुक्कं पातळ करायचं होतं, मग ते पण शिजायला घातलं. आणि माझा भात होता ना, तर तो सुद्धा झालेला आहे बघा इथं. आणि एकदम थोडासा कच्चा असेल ना, तर तेव्हाच काढून घ्यायचा. भात वगैरे सगळं पातेल्यातून काढून ठेवला आणि थोडंसं झाकून ठेवलं त्याला, कारण मग छान असा वापरला जातो. काय म्हणतात भात ये इधर कांदा फ्राय किया, इधर तेल कड़क रहा है, इधर टमाटो, और इधर चिकन 65 का है, सूप पीते पीते टमाटो काय ते कांदा चिर रही है. इतना सारा काम होता है इसको. देखो ये किचन देखो, अभी इतनी भांडी धुली हुई है, अभी इतनी सारे पड़ते हैं. देखो
10:30, ये सुबह 7 बजे से काम कर रही है. हाँ 10:30 बजे. तरी ते साक्षी थोडीशी माहिती देत होती की कुठं कुठं काय काय आहे, काय काय करायचं आहे आपल्याला. 10:30 वाजेपर्यंत माझ्या आत्तीने बघा किती काय काय काम केलेलं आहे सांगत होती. कांदा वगैरे चिरून घेतला, तोपर्यंत तिने भांडी वगैरे पण होती तर ती सगळी घासून घेतली. चिकन मॅरिनेट केलेलं ना, मग ते कांदा टोमॅटो चांगलं भाजल्यानंतर हे केलं, चिकन थोडंसं शिजायला टाकलं. आणि इकडे भात बघा की ते एकदम सुटसुटीत झालंय. कारण मी फर्स्ट टाइमच असं केलंय की अगोदर भात वगैरे करून ठेवला, थोडासा कच्चाच करायचा, जास्त काही असं शिजवून घ्यायचं नाहीये. आणि इकडं मग चिकन शिजेपर्यंत वगैरे छान आपला असा फुलला जातो भात. आणि तर रस्सा वगैरे होताना तर करायचं, तर ते सुद्धा झालेलं आहे. चिकनचं सुक्की भाजी तयार करून झालेली आहे, भात पण झालेला आहे आपला. आणि इथं चिकन मॅरिनेट केलेलं ते सुद्धा चांगलं शिजलेलं आहे. आणि लाईट जाईल असं वाटत होतं, पण नशिबाने दरवेळेस 10 वाजताच लाईट जाते, पण आज 10:30-11 वाजत आले ना, तर तरीसुद्धा लाईट गेली नव्हती. आणि तर भात बघा की एकदम सुटसुटीत छान असं झालेलं आहे. एकदम हाताने जरी असा उचलला तर मोकळा मोकळा असा वाटतंय. जर आपण चिकन मॅरिनेट केलेलं असलं ते शिजायला घातल्यानंतर मग डायरेक्ट आपला त्याच वेळेला जर भात झाला असेल गरम गरम त्याच्यावरती घातलं ना चिकनवरती, तर थोडासा तुटला जातो आणि थोडासा गिज्जा झाला का तसा होतो. पण हा अगोदर जर करून ठेवला ना तर एकदम सुटसुटीत होतो असं. आणि मधल्या लेअरला मी फक्त कांदा, तळलेला कांदा, थोडासा मसाला, कोथिंबीर, तूप थोडंसं घालून घेतलंय, थोडासा कलर घातलेला आहे. आणि जर का तुमच्याकडे चिकन थराचं करायचं असेल ना तर थोडंसं चिकन काढायचं आणि मधल्या लेअरला घालून घ्यायचं. पण मी ते घातलेलं नाही. त्याच्यानंतर थोडंसं आणि शिल्लक भात होता ना तर तो घातलेला आहे. तूप छान असं घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यावरती, आणि तुपाने छान फ्लेवर येतो. थोडासा मसाला पण असतो ना बिर्याणीचा, तर तो सुद्धा याच्यावरती टाकून घ्यायचा, म्हणजे एकदम स्मेल छान येतो याचा. आणि थोडंसं कलर वगैरे टाकायचा, डेकोरेशन करायचं, एकदम छान अशी बिर्याणी तयार होते. आणि पटपट सगळी आज गॅसवरती न करता इलेक्ट्रिक शेगडी ना, तर त्याच्यावरतीच बिर्याणी सुद्धा झालेली आहे बघा. एकदम छान शेगडी लागलेली आहे. 30 वर्षाच्या पाठीमागची जुनी शेगडी आहे. बरेच जण म्हणतात की लिंक द्या, पण आता 30 वर्षाच्या पाठीमागची मी कुठं देणार ना, असं होतं. आणि छान शेगडी आहे. आता मी 1-2 वर्ष झालं वापरतोय. आणि तर गॅसवरती थोडंसं कोळसासुद्धा मी हे करून घेतलेला, गरम करून घेतलेला, आणि छान असं स्मोकी फ्लेवर येतो. थोडंसं तुपाची धार वरून टाकायची, झाकून ठेवायचं. आता म्हटलं थोडंसं इलेक्ट्रिक शेगडीवरती ठेवण्यापेक्षा ना तर गॅसवरती तवा ठेवून त्याच्यावरती ठेवून दिलं. आणि मम्मींची बाहेरची जी काही कामं होती ना, मम्मीने सुद्धा आज कपडे वगैरे धुवायला मदत केली. आमची जी काही कामं होती आतमध्ये, तोपर्यंत मम्मींचे कपडे धुणं वगैरे झालं, चपात्या मम्मीने केल्या. आणि त्याच्यानंतर साक्षी फुलांचं डेकोरेशन करत बसलेली. आणि इकडे बिर्याणीसुद्धा तयार झाली बघा आपली. एकदम मस्त छान अशी वाफसुद्धा निघाले त्याच्यातून. आणि कलरसुद्धा बघू शकताय किती छान झाला आहे, सुटसुटीत झालं आहे एकदम. तर अशा प्रकारची बिर्याणी एकदा नक्कीच ट्राय करा. आणि आमची बिर्याणी कशी झाली ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला बिर्याणीचा लॉंग व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, मी प्रयत्न करेन बनवायचा. कारण आज खूपच गडबड होती, त्यामुळे सगळं शूट करणं होतच नाही. शूट करत मग सगळं करायचं म्हणले की स्वयंपाकाला पण खूप उशीर होतं आहे. आणि सगळा इथं स्वयंपाक वगैरे झाला. आणि थोडंसं जे काही डेकोरेशनला साक्षीने तयारी केली होती बऱ्यापैकी, म्हटली आत्ती थोडंसं दाखव काय काय तयारी आहे. तर मी दाखवते तुम्हाला काय काय. आता गजरे वगैरे फक्त घालणारच आहे आम्ही, पण तिने सगळं बाहेर असं आणून ठेवलेलं. मग परत साक्षीनी स्वराने थोडंसं साधं सिंपल का असे ते पण छान डेकोरेशन केलेलं. आणि तेवढंच असं गडबडीमध्येच आमचं नियोजन झालेलं की जेवायला वगैरे बोलवायचं, त्यामुळं थोडं सिंपल सुटसुटीत असं डेकोरेशन पण करायची तयारी चालू आहे. सकाळी स्वयंपाक वगैरे पण झाला, म्हणजे 12पर्यंत सगळं आमचं आवरलं. लाईटसुद्धा गेली नव्हती. आणि 12:30 वाजलं म्हणलं की लाईट गेली, असं झालं. तरी ते साक्षीनी आणि स्वरांनी छान असं डेकोरेशन केलं, थोडीशी रांगोळी वगैरे काढली, परत थोडंसं डेकोरेशन केलं. आतमध्ये सुद्धा त्यांचं चाललेलं असं पाकळ्या वगैरे घालून काहीतरी डेकोरेशन करायचं, मम्मींचं काहीतरी चाललं बघायचं. आणि हे जे काही थोडेसे थीम होते ना तर ते लावून घेतलं. आतमधली सुद्धा तयारी थोडीशी झाली. आणि त्याच्यानंतर त्या जे काही म्हणजे मावस नदीची मुलगी होती ना, तर त्यासुद्धा आलेल्या. म्हटलं बसा तोपर्यंत आम्ही डेकोरेशन वगैरे करतो. मग त्यांना आतमध्येच बसवलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही डेकोरेशन वगैरे करायला घेतलं. तर आमची इथं 12:45 पर्यंत सगळी तयारी सुद्धा झाली होती. जेवणाचं ताट वगैरे सुद्धा होतं ना तर ते सुद्धा आणून ठेवलं. आणि सगळी तयारी करून मग त्या दोघींना म्हटलं आता चला बाहेर, तुम्ही आता छानपैकी आपण सेलिब्रेशन करूया तेवढंच. तर पहिला एवढं असं काही नसायचं. केळवण वगैरे म्हटलं की आले हा या जेवा जावा असं आता करून प्रत्येकाचं असं बघून वगैरे असं छान सेलिब्रेशन वगैरे करतात. तेवढीच मुलींची हाऊस वगैरे होतं. आणि मग आम्ही सुद्धा थोडंसं सेलिब्रेशनसाठी असं थोडंसं थीम वगैरे केलेलं आहे. साधं सिंपल केलेलं आहे, जास्त काही असं केलेलं नाही. आणि हिचं नाव आहे प्रेरणा, तर हिचंच लग्न आहे आता 3 मेला. तर आता इकडे तिकडे 10-12 दिवस कसे जातील ते सुद्धा कळणार नाही. आणि ही आहे आमची नवरी. कशी दिसते आमची नवरी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि प्रेरणा आणि जी काही दुसरी मावस जावेची मुलगी होती ना साक्षी, म्हणजे तिचं नाव आहे आर्या, पण आम्ही साक्षी म्हणतो. तर त्या दोघीजण आलेल्या सगळ्यांनी छान असं ओवाळून वगैरे घेतलं.
तर बाहेर ऊन भरपूर होतं, पाहायला चांगले चटके बसत होते. म्हटलं थोडंसं आता सहन करावं लागणार आहे सगळं ओवाळेपर्यंत, कारण ऊन एवढं आहे की खूप पाहायला चटके बसतात. मग इथे सगळ्यांनी ओवाळून वगैरे घेतलं आणि त्यानंतर थोडेसे फोटो वगैरे काढले आणि तोपर्यंत लाईट सुद्धा आली होती. आता म्हटलं थोडीशी नवरीची एंट्री वगैरे करूया. आणि ते व्हिडिओच्या नादात म्हणजे तिला आतमध्ये घेण्याच्या नादात व्हिडिओ पॉजच राहिला. ते आता एडिट करायच्या वेळेस लक्षात आलं बाबा तो शूट घ्यायचा राहिलेला. आणि छानपैकी आमची इथं नवरीबाईला आता थोडंसं म्हटलं सगळीजण एक एक घास वगैरे असं भरवून घेऊया. जेवण नवरीला जेवण आवडलं का आमच्या? त्यामुळे स्पेशल पेन आमचं ठरलेलं आहे बिर्याणी. तर छानपैकी सेलिब्रेशन वगैरे केलं, फोटो वगैरे काढले. आणि तर नवरीचं म्हणणं होतं की मी वरती बसून जेवणार नाही, आपण सगळीजण बसून खाली जेवण वगैरे करूया. त्याच्यानंतर सगळीजण आम्ही असं खाली बसलो, जेवण वगैरे केलं. बिर्याणी वगैरे पण बघा किती छान सुटसुटीत अशी झाली आहे. सगळ्यांना बिर्याणी वगैरे खायला दिली, एकदम मस्त झाली होती टेस्टला सुद्धा. त्या दोघींना सुद्धा खूप आवडली, साक्षीला आणि प्रेरणाला दोघींना सुद्धा बिर्याणी आवडली. छान असं सगळ्यांनी जेवण वगैरे केलं, मम्मी वगैरे पण जेवल्या. आणि साक्षीचं आणि स्वराचं जेवण थोडंसं म्हणजे त्या खाऊन घेतलेलं अगोदर, त्यामुळं त्या काही बसलेल्या नाही आहेत जेवायला. तरी तर माझ्या भावाच्या मुलीचं पण नाव साक्षीचं आहे. आणि प्रेरणा बरोबर जी आली ना आर्या म्हणून, तिला पण मी नेहमी साक्षीच म्हणते, त्यामुळे दोन्ही साक्षी झालेल्या आहेत. त्यामुळे बोलताना थोडंसं गोंधळाचं वाटत असेल तुम्हाला. जेवण वगैरे झालं, छानपैकी बसलो वगैरे, गप्पा वगैरे मारल्या. आणि त्याच्यानंतर मग आता जातो म्हटल्यानंतर 4-5 वाजता म्हटल्या जातो. ठीक आहे, बसलो, गप्पा वगैरे मारल्या. आणि त्याच्यानंतर म्हटलं साडी वगैरे तिलाच घ्यायला सांगितली तिच्या पसंतीची. तर तिच्या चॉईसनी साडी घेतलेली. बरंच मुलींना सांगितले की तुमच्या चॉईसनी साडी पण छान होती. सगळ्यांना नमस्कार वगैरे केला तिने आणि त्या निघाल्या. आणि त्याच्यानंतर थोडंसं अजून फोटोशूट राहिलं होतं, भाऊजी वगैरे पण आले होते. छानपैकी आम्ही फोटो वगैरे काढले. तर हा होता आजचा आमचा व्हिडिओ. आणि प्रेरणाचं केळवण कसं झालं ना, तर ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि छानपैकी फोटोशूटसुद्धा केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.